शिफारसीने मिळालेला आयोग कॉर्पोरेट पार्ट्यापुरता. भुरट्याताई सुद्धा चकार शब्द काढत नाही. सुषमा अंधारे यांचा संताप. राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा दिवस असून पहिल्या दिवसापासून राज्यातील महिलांवरील अत्याचार आणि सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहेत. आणि त्यातच अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आल्यानंतर आज तिसऱ्या दिवशी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. मंत्री गोरे यांनी एका महिलेला स्वतःचे नग्न फोटो पाठवल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर विधिमंडळात आणि राजकीय वर्तुळात जोरदार गोंधळ सुरू झालेला आहे. राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांवरून विरोधक आणि विरोधी पक्षातील महिला नेत्या आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. मात्र सत्ताधारी पक्षातील महिला नेत्या आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा कातडी बचाव भूमिका घेत असल्याचा आरोप शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याकडून केला जात आहे. जयकुमार गोरे यांच्यावर होत असलेल्या आरोपानंतर आता सुषमा अंधारे यांनी ट्विट करून महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि भाजपा आमदार महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधलेला आहे. अंधारे यांनी थेट नाव न घेता संदर्भ देत महायुतीमधील या दोन्ही महिला नेत्यांना लक्ष केलंय. विषय भाजपच्या किरीटचा असो किंवा जयकुमार गोरेंचा, शिफारसीने मिळालेला आयोग कॉर्पोरेट पार्ट्यांपुरता आहे अशा शब्दात नाव न घेता सुषमा अंधारे यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच एरवी चित्रविचित्र आवाज काढत आक्रस्ताळीपणा करणाऱ्या छोट्या भुरट्यातही सुद्धा गोरेबद्दल चकार शब्द काढत नाहीत असं म्हणत चित्रा वाघ यांनाही त्यांनी लक्ष केले. हे सगळे नग म्हणजे एका माळेचे मणी आणि ओवायला नाही कुणी असा प्रकार आहे अशा शब्दात भाजप महायुतीमधील महिला नेत्यांवर सुषमा अंधारे यांनी जोरदार टीका केली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.